नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 1 मार्च 2026 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बनणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरती, सरळ सेवा भरती व इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, धर्मा गार्डियन्स युद्ध सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी उत्तराखंड चौबटिया या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तर माहिती पाहू. कालावधी आहे 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 व उद्दिष्ट आहे दहशतवाद विरोधी कारवाई प्रशिक्षण तसेच सैन्यातील समन्वय वाढवणे. प्रश्न दुसरा, नीती आयोगाचे अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी निधी छिब्बर यांची नीती आयोगाचे अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 रोजी झाली असून मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच अध्यक्ष पंतप्रधान आणि उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी. प्रश्न तिसरा, इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. प्रश्न चौथा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदीही नियुक्ती झाली आहे. तर अध्यक्ष शरद पवार हे 1999 ते 2023 पर्यंत अध्यक्ष होते. तसेच 2023 ते 26 मध्ये अजित पवार हे अध्यक्ष होते. तर सध्याचे नवीन अध्यक्ष आहेत सुनेत्रा अजित पवार व संस्थापक आहेत शरद पवार, PS संगमा आणि तारिक अनवर. हे स्थापना ही 10 जून 1999 ला झाली असून मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न पाचवा, राहावीर योजना कोणत्या राज्य किंवा केंद्र सरकारची आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी नवी दिल्ली केंद्र सरकारची राहावीर ही योजना आहे. तर या योजनेची मूळ संकल्पना ही केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. तर मध्य प्रदेश सरकारने 24 एप्रिल 2025 पासून ही योजना आपल्या राज्यात प्रभावीपणे लागू केली आहे. तसेच अलीकडे 26 फेब्रुवारी ते 2026 मध्ये सरकारने म्हणजेच दिल्ली सरकारने योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे अपघातग्रस्तांना मदत करणे. तर गंभीर जखमी व्यक्तींना गोल्डन आवर अपघातानंतरच पहिला 1 तासात तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे. तसेच मदत करणाऱ्याला बक्षीस 25,000 रुपये आहे. प्रश्न 6वा, नुकतेच जैसलमेर येथून प्रचंड या लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करून इतिहास रचणाऱ्या राष्ट्रपतींचे नाव काय? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू या नुकतेच जैसलमेर येथून प्रचंड या लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करून इतिहास रचणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील जैसलमेर हवाई दलाच्या तळावरून स्वदेशी बनावटीच्या प्रचंड म्हणजेच लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर लढाऊ हेलिकॉप्टरमधून यशस्वी उड्डाण हे केलेले आहे. तर पहिल्या राष्ट्रपती प्रचंड या लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आणि पहिल्या महिला ठरल्या आहेत. प्रश्न 7वा, भारताचे पहिले अधिकृत दहशतवाद विरोधी धोरण कोणते आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी नॅशनल काउंटर टेररिझम पॉलिसी हे भारताचे पहिले अधिकृत दहशतविरोधी धोरण आहे. तर केंद्र सरकारने फेब्रुवारी 2026 मध्ये भारताचे पहिले अधिकृत राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरणे जाहीर केले आहे. तर गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली हे धोरण तयार करण्यात आले आहे. तर या धोरणाचा उद्देश आहे दहशतवाद विरोधात शून्य सहिष्णुता राखणे आणि देशातील विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक कायदेशीर आराखडा तयार करणे.
प्रश्न 8वा, आशिया आर्थिक संवाद 2026ची 7वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, पुणे या ठिकाणी आशिया आर्थिक संवाद 2026ची 7वी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे. तसेच आयोजक आहे